हैदराबाद गॅजेटियर व सीपी अँड बेरार गॅजेटनुसार अनुसूचित जमातीचे विद्यमान आरक्षणास बाधा न आणता स्वतंत्र अनुसूचित जमाती ब सूची तयार करून बंजारा समाजाला स्वतंत्र हक्क आणि अधिकार मिळावे, तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची मागणी नको या प्रमुख मागण्यांसाठी आज दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सकाळी बंजारा समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आलाय। हा मोर्चा गोल्ड क्लब मैदान येथून मोठा उत्साह सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचलाय। यावेळी समाजातील पुरुष, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजाच्या हक्कांसाठी आणि न्याय मागण्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली। मोर्चाचे आयोजन बंजारा समाज नाशिक यांच्या वतीने करण्यात आले होते। उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन बंजारा समाजाला स्वतंत्र अनुसूचित जमाती ब प्रवर्गाचा दर्जा मिळावा अशी मागणी करण्यात आली। नवनाथ चव्हाण ह्या नाशिक नगरीमध्ये बंजारा समाजाचा एल्गार मोर्चा हा आम्ही कलेक्टर साहेबांकडे घेऊन आलेलो होतो। ह्या मोर्चाला खूप मोठ्या संख्येने बंजारा समाज हा उपस्थित होता आणि हा बंजारा समाजाची एक हैदराबाद गॅजेटनुसार एसटी आरक्षणमध्ये समावेश करावा याच्यासाठी आम्ही साहेबांना निवेदन दिले। ह्या निवेदनासाठी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या तालुक्यामध्ये वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये हा बंजारा समाज मोर्चा काढतो आहे। मोर्चा याच्यासाठी काढतो आहे, आमचा न्याय हक्क हा आमच्या महाराष्ट्रातून आमच्याकडून हिसकून घेतलेला आहे। भारतामध्येच आपला तेलंगणा आहे, भारतामध्ये हैदराबाद आहे, भारतामध्येच कर्नाटक आहे। तिकडं माझ्या समाजाला, माझ्या नातेवाईकाला तिकडं हैदराबादमध्ये एसटी मध्ये आरक्षण दिलेलं आहे, जो काही ठिकाणी एससी मध्ये दिलेलं आहे। तसंच आमची सरकारला एक कळकळीची विनंती आहे की सरकारने आम्हाला पण महाराष्ट्रामध्ये माझा तमाम बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्यावा। हीच आम्ही ही मागणी घेऊन इथं आलो होतो आणि आमची मागणी कलेक्टर साहेबांनी स्वीकारली आहे। 100% आम्हाला विश्वास आहे साहेब हे वरती मंत्रिपद साहेबांपर्यंत पोहोचवतील असं मी सांगतो। जय सेवालाल। जय सेवालाल। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज जागून उठलेला आहे। बंजारा समाजाचं डिव्हिजन हे एसटी आरक्षण मध्ये आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये त्याचं व्हीजीएनटी मध्ये आहे। म्हणून तमाम महाराष्ट्रामध्ये आज चाळीसगाव असेल, जळगाव असेल, बुलढाणा असेल, नांदेड असेल, अमरावती असेल, जालना असेल, परतूर असेल, नांदगाव असेल, ठाणा, मुंबई, सर्व महाराष्ट्रभर, महाराष्ट्रातून भारतात आणि भारतातून माझ्या मोदीजींपर्यंत आणि सीएम साहेबांपर्यंत सर्व आमचे इथे जे तमाम बांधव आहे, माझ्या या सगळ्या वीरांनी, बहिणींनी, आयांनी सर्व मेहनत घेऊन आज आमच्या बंजारा समाजाचा जो अन्याय झालेला आहे, आज आमची एकच मागणी आहे की आमच्या बंजारा समाजाचं आरक्षण हे एसटी मध्ये आहो। आम्ही मूळ रहिवासी, आमची बोली, भाषा, चालणं, बोलणं, खाणं हे सगळं आदिवासींसारखं आहे। माझे 2 बांधव जवळजवळ 500-600 किलोमीटर पायी चालले। पायी चालताना त्यांना जेव्हा फोडो सुद्धा आले ते त्यांनी अगदी सहजरित्या त्यांनी संपन्न केले, त्यांना अडचणी आल्या आणि आज इथे जेवढे जमलेले आहेत माझे भाऊ बहीण हे सर्वजण मेहनत घेत आहे आणि मेहनत घेऊन आम्ही आता फक्त थोडी आमची झलक दिसते, पण ही झलक नसून आम्ही कोणालाही काही चॅलेंज नाही करत आहे। आमचं एकच मागणी आहे आणि आज ही वेळ आलेली आहे आमच्या मागणीची। इतके दिवस आम्ही वंचित राहिलो आमच्या आरक्षणापासून, आमच्या हक्कांपासून। तर आमचा हक्क म्हणजे एसटी आरक्षण, जे आमच्या व्हीजीएनटी मध्ये इथे सुद्धा काही पर्सेंटेज दाबले गेले, दडपले गेले। आम्हाला कोणाचंही आरक्षण हिसकावून नाही घ्यायचंय, आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण तमाम बंजारा समाजाला, बांधवाला एकच नेशन, एकच विजन आणि एकच आरक्षण। जेव्हा आज इतके वर्ष झाले आम्ही सर्वांनी सहन केलेला आहे त्याग आणि सर्व गोष्टींपासून वंचित राहिलेलो आहे। फार भोळा आणि वेगळा समाज आहे, पण तरी पण आज आमची मागणी एकच आहे की बंजारा समाजाचं एसटी मध्ये समावेश करून आरक्षण मिळावं। आणि मला असं वाटतंय की महाराष्ट्रातील सरकार, मंत्री महोदय ही सगळी आमची चळवळ बघून रस्त्यावरची नक्कीच आम्हाला नौकर सामावून घेतील, आमची मागणी पूर्ण होईल अशी मी आमच्या सर्व
गोर बांधव समाजातर्फे आज निवेदन करते, नम्र निवेदन आहे आमचं, आणि त्याच्यासाठी आमचं आज मोर्चाचं हे नियोजन संपूर्ण महाराष्ट्रातनं आम्ही सर्व जमलेलो आहोत। मी सुधाकर राठोड, चाळीसगाव। आज नाशिक शहरामध्ये बंजारा समाजाला एसटी अर्थातच अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं यासाठी एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर गेल्या महिन्याभरापासून लाखोच्या संख्येने बंजारा समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि एकच मागणी आहे की आता मराठा समाजाला कुणबीचं जे प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यात आलेलं आहे। त्याच धर्तीवर त्या हैदराबाद गॅझेटियरमध्ये बंजारा समाजाचा समावेश आहे एसटी शेड्यूलमध्ये, तर तो आम्हाला संवर्गात आरक्षण द्यावं यासाठी आज गोल्फ क्लब इथून कलेक्टर साहेबांच्या ऑफिसपर्यंत आता एल्गार मोर्चा निघणार आहे आणि साहेबांना त्या बाबतीत निवेदन देणार आहे। आणि इथं थांबतो। जय श्याम। बोला। नमस्कार, मी केशव मानसिंग राठोड, छत्रपती संभाजीनगर। आजच्या या सकल बंजारा समाज मोर्चा, एल्गार मोर्चा, या मोर्चानिमित्त बंजारा समाज हा मोठ्या प्रमाणात नाशिक नगरीमध्ये होता। विषय एवढाच आहे की बंजारा समाजाची दयनीय व्यवस्था खूप आहे। बराच समाज हा ऊस तोडला जातो आणि रोजीरोटी भागवण्यासाठी हा देश विदेश विभक्त असतो। तर आजच्या या समाजासाठी हा एल्गार मोर्चा होता। कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही आलो होतो, निवेदन दिलं आहे। तर हा समाज एक खूप गरीब असल्या कारणाने खूप ऊस तोडला जातो, खडे फोडतो। तर अशा समाजाला, आमच्या समाजाला एसटी आरक्षणातून एक आरक्षण भेटला पाहिजे या पद्धतीने आम्ही जागोजागी प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, पूर्ण महाराष्ट्रभर हा मोर्चा आम्ही काढतोय। फक्त की आम्हाला हा आदिवासी भागामध्ये आम्हाला आदिवासी एक जात आमची पण आहे, कारण आमचे बरेच राहण सहान खाणं पिणं हा परिपूर्ण आदिवासी आहे। तर आम्हालाही वाटतं की आम्हाला एसटी आरक्षण मिळावा। आमचे मुलं शिकले पाहिजे, आमचे मुलं प्रगत झाले पाहिजे, आमचे मुलं डॉक्टर झाले पाहिजे, इंजिनियर झाले पाहिजे। त्यांना आरक्षण असलं तर ते चांगल्या प्रकारे शिकतील अशी आमच्या पूर्ण समाजाला कळकळ आहे आणि पूर्ण समाज यासाठी रस्त्यावर उतरला आहे। कालांतराने हा मोर्चा आम्ही मुंबईमध्ये पण करणार आहोत, तसं झालं तर मुंबई नाही भेटला दिल्ली पण करणार आहोत। अशा पद्धतीने आमचा समाज, पूर्ण समाज हा एक रस्त्यावर वाटलेला आहे, कारण समाजाला हा न्याय हक्कासाठी जसं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण भेटलं हैदराबाद गॅझेटतून, तसं हा बंजारा समाजामध्ये गॅझेट हा सगळ्यात अगोदर लागू होतं। बऱ्याचशा अशा आमच्या त्रुटी आहे, बऱ्याचशा आम्ही निकष आहे की आम्ही आदिवासीमध्ये परिपूर्ण मोडतो। आम्हाला आदिवासीमध्ये हा एसटी रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।